हॅलो फ्रेंड्स, मी संग्राम पाटील फ्रॉम खासदार एस डी पाटील विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथरच्या डेफिनेशन बघितलं, त्यांचं क्लासिफिकेशन बघितलं. त्याच्यानंतर अल्कोहोलच्या नोमेनक्लेचरच्या बाबतीमध्ये आपण लास्ट तिथं विचार केलेला होता. आजच्या लेक्चरला आपण एन सी आर टीच्या बुकमधले काही इंटेक्स क्वेश्चन इथं बघणार आहोत. त्याच्यानंतर या चॅप्टरमध्ये फिनॉलचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने केलेलं आहे, इथरचं नॉमेनक्लेचर कसं होऊ शकतं, आणि बॉन्ड स्ट्रक्चर हे अल्कोहोल, फिनॉल, इथरमध्ये नेमकं काय आहे याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट, इथं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की आपण इथं पहिल्यांदा आजच्या लेक्चरमध्ये बघतो सम इंटेक्स क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज क्लासिफाय द फॉलोइंग ॲज अ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. अल्कोहोलचं क्लासिफिकेशन हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की अल्कोहोल्स आर सेड द प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल अकॉर्डिंग टू व्हेअर इज हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड. हायड्रॉक्सिल ग्रुप जर प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणत होतो, सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर सेकंडरी अल्कोहोल, आणि टर्शरी कार्बनला ओ एच ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला टर्शरी अल्कोहोल म्हणत होतो. आजच्या लेक्चरला आपल्याला इथं काही एक्झाम्पल दिलेत, त्याच्यामधला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल ओळखायचा. सो फर्स्ट एक्झाम्पल आपण स्क्रीनवरती पाहू शकता की ज्याच्यामध्ये हा जो ओ एच ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच आहे की जो sp3 हायब्रिडायझर असेल. हा जो कार्बन आहे तो इतर फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हा sp3 हायब्रिडायझर असलेला प्रायमरी कार्बन आहे. आणि अशा कार्बनला हा ओ एच ग्रुप अटॅच असल्यामुळं हे जे पहिलं एक्झाम्पल होतं ते प्रायमरी अल्कोहोलचा. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या स्ट्रक्चरमध्ये हा जो तो प्रायमरी कार्बन आहे, हा कार्बन 1, 2, 3, 4 कार्बन अटॅच आहे. हा क्वाटर्नरी कार्बन म्हणून आपण ओळखतो. हा कार्बन आहे तो प्रायमरी आहे, हा कार्बनसुद्धा प्रायमरी आहे. हा कार्बन फक्त एकाच कार्बनला अटॅच असल्यामुळे प्रायमरी आहे आणि त्याला ओ एच ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय इट इज सेड द प्रायमरी अल्कोहोल. म्हणून पहिलं एक्झाम्पल हे प्रायमरी अल्कोहोलचं झालं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण इथं बघूया. स्ट्रक्चर दिला आहे CH2 डबल बॉन्ड CH2H. हा जो कार्बन आहे तो प्रायमरी आहे, हा जो कार्बन आहे तो सेकंडरी कार्बन आहे, कारण हा कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच आहे. हा जो कार्बन असेल तो पुन्हा एकदा प्रायमरी कार्बन ॲटम आहे. इन दिस केस OH group is attached to the primary carbon atom. That's why it is also said the primary alcohol. हे सुद्धा एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोल झालं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण इथं बघूया. सपोज CH3CH2CH2OH हा जो OH ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच आहे की जो प्रायमरी कार्बन ॲटम आहे. हा सेकंडरी कार्बन आहे आणि हा सुद्धा प्रायमरी कार्बन ॲटम आहे. OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच असल्यामुळं इट इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल. हे सुद्धा एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोलचं झालं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण इथं स्क्रीनवरती बघूया की ज्याच्यामध्ये OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. हा जो कार्बन आहे तो सेकंडरी कार्बन म्हणून ओळखला जातो बिकॉज इट इज अटॅच टू दिस अँड दिस कार्बन. दॅट्स वाय OH ग्रुप या कार्बनला अटॅच आहे म्हणून याला आपण सेकंडरी कार्बन म्हणतो आणि OH ग्रुप त्याला अटॅच असल्यामुळं हे झालं एक्झाम्पल सेकंडरी अल्कोहोलचा. पुन्हा एकदा मी सांगतो, हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते प्रायमरी अल्कोहोलचं, हे सेकंड एक्झाम्पल आहे इट इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल, हे थर्ड एक्झाम्पल आहे इट इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल, आणि हे एक्झाम्पलमध्ये आपण सेकंडरी अल्कोहोलचं म्हणून सांगतो. नेक्स्ट याच्यामध्ये आपण पुढे बघतो स्ट्रक्चर नंबर 5 की ज्याच्यामध्ये हा कार्बन आहे तो प्रायमरी कार्बन ॲटम, हा कार्बन सेकंडरी आहे, हा कार्बन ऑल्सो सेकंडरी कार्बन म्हणून ओळखला जातो. आता OH ग्रुप या सेकंडरी कार्बनला अटॅच असल्यामुळं हे एक्झाम्पल सेकंडरी अल्कोहोलचं आपण सांगू शकता. नेक्स्ट लास्ट स्ट्रक्चर आपण बघता की ज्याच्यामध्ये हा कार्बन प्रायमरी आहे, हा कार्बनसुद्धा प्रायमरी आहे, हा कार्बन सेकंडरी आहे, दिस कार्बन इज ऑल्सो सेकंडरी कार्बन अँड धिस कार्बन इज 1, 2, 3 कार्बनला अटॅच असल्यामुळं इट इज अ टर्शरी कार्बन, आणि OH ग्रुप या कार्बनला अटॅच असल्यामुळं हे एक्झाम्पल झालं टर्शरी अल्कोहोलचं. सो नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय अलायलिक अल्कोहोल्स इन द अबव एक्झाम्पल. अलायलिक अल्कोहोल कुणाला म्हणायचं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. when OH group is, इथं तुम्ही स्क्रीनवरती बघता, when OH group is attached to the sp3 carbon atom which is very next to the sp2 hybridizer carbon atom.
OH ग्रुप जर sp3 हायब्रिडचा कार्बनला अटॅच असेल आणि तो sp3 कार्बन हा sp2च्या पुढचा असेल तर त्याला आपण अलायलिक अल्कोहोल असं म्हणू शकता. सपोज या दिलेल्या क्वेश्चनमध्ये आपण ॲन्सर शोधण्याचा प्रयत्न करतो. एक्झाम्पल मी डायरेक्ट ॲन्सरकडे जातो. हा जो OH ग्रुप अटॅच आहे तो या कार्बनला अटॅच आहे की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे अँड इट इज व्हेरी नेक्स्ट टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. दॅट्स वाय इट इज अ अलायलिक अल्कोहोल. सिमिलरली आणखीन एक एक्झाम्पल तर बघतो आपण की हा जो OH ग्रुप आहे स्ट्रक्चर नंबर 6मध्ये हा जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. दोज कार्बन विच शोज सिंगल कोअल बॉन्ड विथ अनादर दे शोज sp3 हायब्रिडायझेशन. या पद्धतीनं हा कार्बन झाला sp3 हायब्रिडाइज्ड. इट इज व्हेरी नेक्स्ट टू द sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हा जो कार्बन किंवा हा जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 कार्बनच्या पुढचा sp3 कार्बन जो असेल त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण अलायलिक अल्कोहोल असं म्हणू शकतो. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर देत असताना 11.2चा आन्सर देताना this structure and this structure itself the examples of allylic alcohol. It is a primary allylic alcohol and it is the tertiary allylic alcohol. या पद्धतीने आपण हे सांगू शकता. सो यानंतरचा या चॅप्टरमधला पुढचा जो भाग आहे तो स्क्रीनवरती आपण बघू शकता. व्हॉट इज द नोमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. फिनॉल्सचं नोमेनक्लेचर देत असताना आपण काय करू शकतो त्या वन बाय वन आपण एक एक्झाम्पल या सगळ्यांच्यामध्ये बघूया. कॉमन नेम आणि आयुपॅक नोमेनक्लेचर या दोन्ही पद्धतीनं ह्या कंपाऊंडचे नोमेनक्लेचर कशा पद्धतीनं केले जाऊ शकतात याच्याबद्दल इथं पहिल्यांदा डिस्कस करतो. सपोज पहिला एक्झाम्पल आपण घेतो की जे स्क्रीनवरती मी तिथं अंडरलाईन करून दाखवलेलं आहे. कॉमन नेम या स्ट्रक्चरचं सांगितलं जातं फिनॉल आणि आयुपॅक नेम इज ऑल्सो सेट विथ द फिनॉल. इट इज अ पॉप्युलरली ऑल्सो सेट विथ द कार्बोलिक ॲसिड. म्हणजे हे जे फिनॉल आहेत याच्यासाठी आणखीन एक नोमेनक्लेचर आपण सांगू शकता की ज्याला आपण कार्बोलिक ॲसिड असंही म्हणू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन याच्या आधीच्या एका एक्झाममध्ये विचारून झालेला आहे. इथं आपण बघतो की नोमेनक्लेचरचा पार्ट की ज्याच्यामध्ये आपण कॉमन नेम आणि आयुपॅक नोमेनक्लेचर. फर्स्ट स्ट्रक्चर आपण सांगितलं की याचं कॉमन नेम झालं फिनॉल आणि आयुपॅक नेम पण झालं याचं फिनॉल इज ऑल्सो सेट विथ द कार्बोलिक ॲसिड. सो नेक्स्ट स्ट्रक्चर आपण बघतो की ज्याच्यामध्ये हा जो OH ग्रुप आहे तो बेन्झिन रिंगला अटॅच आहे आणि या बेन्झिन रिंगला आणखीन एक मिथिल ग्रुप अटॅच असलेलं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं याचं नोमेनक्लेचर देत असताना इट इज कॉमन नेम. याचं कॉमन नेम सांगितलं जातं ऑर्थोक्रिसॉल. याचा आयुपॅक नोमेनक्लेचर देताना आपण सांगू शकता की OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन असणार आहे फर्स्ट, हा असणार आहे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. त्यामुळे नोमेनक्लेचर देत असताना फिनॉल हे जे स्ट्रक्चर एवढंच जे असेल ते आपण फिनॉल म्हणतो आणि या फिनॉलमध्ये हा जो सेकंड कार्बन आहे त्याला मिथिल ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स 2 मिथिल फिनॉल. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण इथं बघू शकता. या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये when OH group and methyl groups are in a same structure then they are said to the cresol. Similarly इथं सुद्धा तुम्हाला मिथिल ग्रुप आणि OH ग्रुप बेन्झिन रिंगला अटॅच असेल. दॅट्स वाय इट इज सेड द क्रेसॉल. आता हा जो OH ग्रुप आहे की ज्याच्यापासून ही पोझिशन आहे ती आपण मेटा पोझिशन सांगतो. सॉरी दिस पोझिशन सेड द ऑर्थो पोझिशन. This position also set to the ortho. It is para and this position is set to the meta. या एक्झाम्पलमध्ये तुमच्या सहज लक्षात येतं की हा जो OH ग्रुप आहे त्याच्यापासून ह्या पोझिशनला म्हणजे मेटा पोझिशनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय इट इज द यम क्रेसॉल. सिमिलरली आपण पहिल्या स्ट्रक्चरमध्ये इथं ऑर्थो क्रेसॉल जसं म्हणत होतो. हा जो OH ग्रुप आहे त्याच्या ॲडजस्टंट जो कार्बन असेल तो ऑर्थो पोझिशनचा इकडचा आणि इकडचा हा ऑर्थो म्हणून सांगितला जातो. ही जी पोझिशन आहे ती पॅरा, ही पोझिशन मेटा. इट इज ऑल्सो मेटा पोझिशन. पण हे जे स्ट्रक्चर आहे ते ऑर्थोक्रेसॉल आणि हे स्ट्रक्चर आहे ते आपण मेटाक्रेसॉल म्हणून सांगू शकता. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जर आयुपॅक नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर आपण हा झाला फिनॉल. बेन्झिन OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण फिनॉल म्हणतो. ही फर्स्ट पोझिशन, सेकंड, थर्ड, तिसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स 3 मिथिल फिनॉल. नेक्स्ट आपण इथं एक्झाम्पल आणखीन एक बघू शकता की आत्ताच मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलं की बेन्झिन रिंगला जर मिथिल ग्रुप आणि OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला क्रिसॉल असं म्हटलं जातं. सो इन दिस एक्झाम्पल
ओ एच ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यापासून ही जी पोझिशन आहे ती पॅरा पोझिशन ओळखली जाते. दॅट्स वाय कॉमन नोमेनक्लेचर बिकम्स पॅराक्रेसॉल और पिक्रेसॉल. याच्या बाबतीमध्ये आयुपॅक नोमेनक्लेचर द्यायचं झालं, ओ एच ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे फर्स्ट, इट इज अ सेकंड, इट इज अ थर्ड अँड इट इज फोर्थ कार्बन. दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स चौथ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे 4 मिथिल फिनॉल. हे याचं आयुपॅक नोमेनक्लेचर आपण इथं सांगू शकता. सिमिलरली आणखीन काही एक्झाम्पल फिलरच्या बाबतीमध्ये इथं स्क्रीनवरती मी शेअर करतो. सपोज आणखीन एक एक्झाम्पल इथं घेतो आपण की व्हेन 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर अटॅच इन अ ॲडजस्टंट कार्बन इन अ बेन्झीन रिंग देन दॅट सेट द कॅटेकॉल. जर 2 ओ एच ग्रुप ॲडजस्टंट म्हणजे लगतच्या कार्बनला अटॅच असतील तर त्यांना कॅटेकॉल असं म्हटलं जातं. हे झालं त्याचं कॉमन नेम. आणि याचा आयुपॅक नोमेनक्लेचर जर द्यायचं असेल तर आपण सांगू शकता या दोन्हीपैकी जर ही आपली बेन्झीन रिंग असेल आणि याच्यामध्ये ओ एच ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल तो फर्स्ट घेऊया तर हा सेकंड होईल. त्यामुळे 2 कार्बनला ओ एच ग्रुप अटॅच असल्यामुळं याचं नोमेनक्लेचर म्हणतं बेन्झीन. आणि त्याच्यामध्ये 2 ओ एच ग्रुप असल्यामुळं इट इज अ डायॉल अँड द पोझिशन इज 1 अँड 2. आपण ही पोझिशन 1 आणि ही पोझिशन 2 अशा पद्धतीने सांगू शकता. दॅट्स वाय आयुपॅक नोमेनक्लेचर बिकम्स बेन्झीन 1,2 डायॉल. नेक्स्ट स्ट्रक्चर इथं आपण बघू शकता की व्हॅन ओ एच ग्रुप्स आर अटॅच्ड इन अ बेन्झीन रिंग, की ज्याच्यामध्ये एक कार्बन इथं स्किप करून 1 आणि ही दुसरा कार्बन की ज्यांच्यामध्ये एक कार्बन स्किप करून हे ओ एच ग्रुप अटॅच असेल तेव्हा त्याला आपण रिसॉर्सिनॉल असं म्हणू शकतो. याचं आयुपॅक नोमेनक्लेचर जर द्यायचं असेल तर आपण असं म्हणू शकता की ही बेन्झीन रिंगमध्ये हा फर्स्ट घेतला तर हा सेकंड आणि हा थर्ड कार्बन असेल. म्हणजे याच्यामध्ये 2 ओ एच ग्रुप आहेत. दॅट्स वाय इट बिकम्स डायॉल. इन केस ऑफ द बेन्झीन देर आर 2 ओ एच ग्रुप. दॅट्स वाय इट इज अ डायॉल अँड द पोझिशन्स आर 1 अँड 3. दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स बेन्झीन 1,3 डायॉल. इथं लास्ट स्ट्रक्चर आपण इथं बघू शकता की बेन्झीन रिंगमध्ये जर 2 ओ एच ग्रुप एकमेकांच्या अपोजिट साईडला म्हणजे पॅरापोझिशनला अटॅच असतील तर दे आर सेड द हायड्रोक्युनोन और दॅट सेड द क्युनॉल. हे नोमेनक्लेचर सगळेच्या सगळे महत्त्वाच्या. इथं बघितलेलं आपण हे कॅटॅकॉल असू द्या, रिसॉर्सिनॉल असू द्या किंवा क्युनॉल किंवा हायड्रोक्युनोन म्हणजे ज्याला ओळखलं जातं, हे कॉमन नेम तुम्हाला माहिती असलेच पाहिजे. याचं जर आयुपॅक नोमेनक्लेचर ह्या स्ट्रक्चरचं द्यायचं जर झालं तर हा ओ एच ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो फर्स्ट कार्बन. दॅट्स वाय इट बिकम्स 2, इट बिकम्स 3 अँड इट इज अ फोर्थ कार्बन. आणि ही जी रिंग आहे ती बेन्झीन रिंगमध्ये 1 अँड 4 पोझिशनला 2 ओ एच ग्रुप असल्यामुळं इट बिकम्स बेन्झीन 1,4 डायॉल. या पद्धतीने हे नोमेनक्लेचर आपण इथं सांगू शकता. याच्यानंतर नोमेनक्लेचरच्या बाबतीमध्ये जर काही सायक्लिक कंपाऊंड असतील, फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया एक ओ एच ग्रुप. आता याच्या बाबतीत नंबर ऑफ कार्बन 1, 2, 3, 4 अँड 5 कार्बन सिंगल कॉलमड असलेलं हे सायक्लिक स्ट्रक्चर आहे. दॅट्स वाय इट इज अ सायक्लोपेंटॅन. लास्ट ई जो असेल तो ह्याच्यातूनचा घालवायचा आणि त्याच्या विजलायचं OL अँड नोमेनक्लेचर बिकम्स सायक्लोपेंटॅन OL. या पद्धतीने आपण नोमेनक्लेचर सायक्लिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये देऊ शकता. नेक्स्ट पार्ट आहे की इथरचं नोमेनक्लेचर. हा महत्त्वाचा पार्ट आपण आजच्या लेक्चरला इथं बघतो की इथरचं नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर आपण काय करू शकतो. त्या आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे की इथर्स आर सेट द डेरिव्हेटिव्हज ऑफ ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. इथं मी दाखवतं RH हा जर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन असेल अँड 1 हायड्रोजन ॲटम ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन गेट रिप्रोड्यूस्ड बाय अल्कॉक्सी और अरिलॉक्सी ग्रुप. हा अरिलॉक्सी ग्रुप किंवा हा अल्कॉक्सी ग्रुप जो ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनमधला एक हायड्रोजन रिप्लेस करतील तेव्हा त्याला आपण इथर असं म्हणतो. सो नोमेनक्लेचर देत असताना यांचं पण नोमेनक्लेचर हे अगदी पॅरेंट हायड्रोकार्बन कोण असेल आणि त्याच्यामध्ये कोणता अल्कॉक्सी ग्रुप अटॅच झालेला असेल त्याच्यानुसार याचं नोमेनक्लेचर देता येतं. फर्स्ट एक्झाम्पल आपण इथं बघू शकता. सपोज एक्झाम्पल इथं दिलं CH3OCH3. याच्या बाबतीमध्ये कॉमन नोमेनक्लेचर देत असताना ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला कोणते ग्रुप आहेत त्याच्यानुसार याचं नोमेनक्लेचर देऊ शकता. म्हणजे जर इथं हा एक मिथिल ग्रुप आहे आणि इथे एक मिथिल ग्रुप आहे, दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स डायमिथिल इथर. सिमिलरली आणखीन एक्झाम्पल एक खाली लगेच बघूया. C2H5OC2H5. म्हणजे ऑक्सिजनच्या एका बाजूला हा इथिल ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला हा दुसरा इथिल ग्रुप आहे. दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स डायइथिल इथर. तर याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण पहिल्यांदा आयुपॅक नोमेनक्लेचर बघून पुढे जाऊया. पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे CH3OCH3. ॲक्च्युली इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन. हा जो असेल तो
मिथेनचा डेरिव्हेटिव्ह असेल की ज्याचं स्ट्रक्चर आपण इथं लिहितो आहे मिथेन CH4 इफ दिस हायड्रोजन ॲटम गेट सबस्टिट्यूटेड बाय OCH3. हा जो OCH3 ग्रुप आहे त्याच्यामध्ये सिंगल कार्बन आहे, दॅट्स वाय इट बिकम्स मिथ आणि ऑक्सिजन असल्यामुळं मिथॉक्सी. हा जो मिथॉक्सी ग्रुप आहे तो मिथेनमध्ये आला, दॅट्स वाय याचं नोमेनक्लेचर लिहित असताना आपण इथं बघू शकता इट बिकम्स मिथॉक्सी मिथेन. म्हणजे याचा पॅरेंट अल्केन जो असेल तो आणि त्याच्या आधी कोणता अल्कॉक्सी ग्रुप त्याच्यामध्ये ॲड झाला आहे तो या पद्धतीनं आपण जर लिहिलं तर याचं नोमेनक्लेचर म्हणतं मिथॉक्सी मिथेन. सिमिलरली पुढचे काही एक्झाम्पल आपण बघूया की पुढचं एक्झाम्पल इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. C2H5O C2H5O हे जे स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये पॅरेंट अल्केन कोण असेल तर CH3 CH3 हे असेल आणि याच्यातला हा जो लास्ट हायड्रोजन आहे तो जर सबस्टिट्यूट झाला कुणाकडून तर CH2 CH3 म्हणजेच C2H5 कडून. तर हे जे स्ट्रक्चर बनतं याच्यामध्ये पॅरेंट अल्केन आपण कोणता घेतला तर पॅरेंट अल्केन घेतला आपण CH3 CH3 म्हणजे पॅरेंट अल्केन याचा होणार आहे इथेन आणि या इथेनमधला एक हायड्रोजन कमी झाला आणि त्याच्याऐवजी कोणता ग्रुप आला OCH5. OCH5 इज नथिंग बट इथॉक्सी, दॅट्स वाय आयुपॅक नोमेनक्लेचर या स्ट्रक्चरचा आपण सांगू शकता इथॉक्सी इथेन म्हणूनचा. कॉमन नोमेनक्लेचरमध्ये ऑक्सिजनच्या एका साईडला इथेन दुसऱ्या साईडला इथिल ग्रुप आहे, दॅट्स वाय इट इज अ डाय इथिल इथर. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण इथं बघूया की सपोज हे एक्झाम्पल इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल CH3O CH2 CH2 CH3. आता याच्यामध्ये नोमेनक्लेचर देत असताना एका बाजूला मिथिल ग्रुप अटायचा एका बाजूला प्रोपिल ग्रुप अटायचा. जर अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणेचा विचार केला तर सुरुवातीला आपण हा मिथिलचा उल्लेख करू, नंतर हा N प्रोपिल ग्रुप घेऊ आणि तो ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला आहे त्यामुळं इथरमध्ये एका बाजूला मिथिल ग्रुप एका बाजूला N प्रोपिल ग्रुप, दॅट्स वाय इट बिकम्स मिथिल N प्रोपिल इथर. हे आपण याचं नोमेनक्लेचर सांगू शकता. जर आपल्याला याचा आयुपॅक नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर मात्र याच्यामध्ये असा थोडासा विचार करावा लागेल की ऑक्सिजनच्या एका बाजूला हा मिथिल ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला हा CH2 CH2 CH3 हा प्रोपिल ग्रुप आहे. जेव्हा यांचं नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर त्याच्यामधला जो मोठा ग्रुप असेल तो पॅरेंट अल्केन किंवा पॅरेंट हायड्रोकार्बन म्हणून घेतला जातो, दॅट्स वाय पॅरेंट हायड्रोकार्बन जर घ्यायचं झालं तर हा होणार आहे आणि तो असणार आहे प्रोपॅन. प्रोपॅनच्या बाबतीत स्ट्रक्चर CH3 CH2 CH3 आणि याच्यातला एक हायड्रोजन लेस करून त्याच्याऐवजी ग्रुप आला OCH3. इथं स्क्रीनवरती बघू शकता आपण इथं पॅरेंट अल्केन घेतला प्रोपॅन, प्रोपॅनमधला वन हायड्रोजन लेस झाला आणि त्याच्याऐवजी ग्रुप आला मिथॉक्सी. आणि याच्या बाबतीत नंबरिंग द्यायचं झालं तर फंक्शन ग्रुपपासून जो जवळचा टर्मिनल आहे तिथून नंबरिंग द्यायचं 1 2 3. फर्स्ट कार्बनला हा मिथॉक्सी ग्रुप अटायचा, दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स 1 मिथॉक्सी प्रोपॅन. हे या पद्धतीचं नोमेनक्लेचर इथं आपण सांगू शकता 1 मिथॉक्सी प्रोपॅन. आता याच्यानंतर पुढचे काही स्ट्रक्चर बघूया. सपोज एक्झाम्पल आपण घेतो आहे पुढचं की ज्याच्यामध्ये C6H5O CH3. ॲक्च्युली याचं कॉमन नोमेनक्लेचर आणि आयुपॅक नोमेनक्लेचर हे फार फेमस आहे की ज्याला आपण ॲनिसोल कॉमन नोमेनक्लेचरमध्ये पण आणि आयुपॅक नोमेनक्लेचरमध्ये पण त्याला ॲनिसोल असं म्हणू शकता. ॲक्च्युली याचं स्ट्रक्चर कसं आहे तर बेन्झिन रिंग की ज्याच्यातला एक हायड्रोजन कमी झाला असेल आणि त्याच्याऐवजी ग्रुप आला OCH3. इथं 1 2 3 4 5 6 कार्बन, नंबर ऑफ हायड्रोजन 1 2 3 4 5. इथला जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस झाला आहे OCH3 ग्रुपकडून, दॅट्स वाय इट बिकम्स C6H5O CH3. आता याच्या बाबतीमध्ये जर नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर आपण पॅरेंट कोण घेणार तर मोठा असेल बल्की ग्रुप असेल तो आपण पॅरेंट घेतो आणि इट इज बेन्झिन. बेन्झिनमध्ये हा जो कार्बन असेल की ज्याला फर्स्ट कार्बन म्हणूया त्याच्यामध्ये कोणता ग्रुप अटॅच झाला तर हा मिथॉक्सी ग्रुप अटॅच झाला, दॅट्स वाय याचं आयुपॅक नोमेनक्लेचर जर द्यायचं असेल तर ते आपण स्क्रीनवरती बघू शकता मिथॉक्सी बेन्झिन. किंवा जर याचं आपल्याला कॉमन नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर आपण सांगू शकतो ऑक्सिजनच्या एका बाजूला हा मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि दुसऱ्या बाजूला C6H5. एका बाजूला मिथिल ग्रुप आणि एका बाजूला C6H5 ग्रुप अटॅच असेल. C6H5 इज नथिंग बट फिनिल आणि हा जो ग्रुप आहे मिथिल. इथरमध्ये एका बाजूला मिथिल ग्रुप एका बाजूला फिनिल ग्रुप, दॅट्स वाय याचं कॉमन नोमेनक्लेचर आपण सांगू शकता
मिथिल फिनिल इथर किंवा याला ॲनिसोल असंही म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट की ज्याच्यामध्ये आपण एक पुढचं स्ट्रक्चर बघूया. C6H5O CH2 6CH3. C6H5 इज नथिंग बट फिनिल रिंग, म्हणजे बेन्झिनमधला एक हायड्रोजन कमी झाला आणि त्याच्याऐवजी ग्रुप आला. इथं लिहितो आहे मी CH2 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 1 2 3 4 5 अँड 6 टाईम, म्हणजे हे CH2 6 टाईम आणि लास्ट CH3. म्हणजे सॉरी इथं ऑक्सिजन एक राहतो आहे माझा, इथं मी घेतो आहे ऑक्सिजन. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये हा जो ऑक्सिजन असेल त्याच्या एका बाजूला फिनिल ग्रुप अटॅच आहे आणि एका बाजूला 6+1 7 कार्बन असलेला, आपण ज्याला हेप्टेन असं म्हणतो, की ज्याला आपण एक हायड्रोजन लेस असल्यामुळं हेप्टिल असं म्हणतो. म्हणून ऑक्सिजनच्या एका बाजूला हेप्टिल ग्रुप, एका बाजूला फिनिल ग्रुप, त्यामुळं कॉमन नोमेक्लेचरमध्ये आपण म्हणू शकता हेप्टिल फिनिल इथर. आता याचं जर आयुपॅक नोमेक्लेचर आपल्याला द्यायचं जर असेल तर याच्यामध्ये आपण नोमेक्लेचर देऊ शकता. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम कोणाकडे जास्त आहेत तर नंबर ऑफ कार्बन ॲटम या बाजूला अँड दे आर 7, या बाजूला नंबर ऑफ कार्बन ॲटम 6 आहेत. त्यामुळे पॅरेंट जो असेल तो हा असेल, दॅट्स वाय पॅरेंट बिकम्स हेप्टेन. नंबर ऑफ कार्बन ॲटम 7 आहेत, दॅट्स वाय इट बिकम्स हेप्टेन. हेप्टेनमध्ये हा जो फर्स्ट कार्बन असेल त्याला हा फिनॉक्सी ग्रुप अटॅच आहे, दॅट्स वाय इट बिकम्स 1 फिनॉक्सी हेप्टेन. इथं तुम्ही बघता 1 फिनॉक्सी हेप्टेन. आता यामध्ये आणखीन बाकीचे जे नोमेक्लेचर असेल त्याचा प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आणखीन एक एक्झाम्पल मी इथं तुमच्यासमोर इथं थोडंसं शेअर करतो, जे थोडंसं अवघड आपण म्हणू शकता. सपोज हे आपण स्ट्रक्चर बघूया CH3O CH2 CH2O CH3. आता याच्या बाबतीमध्ये जर नोमेक्लेचर द्यायचं असेल तर बघा आपण विचार करूया की याच्यामध्ये नोमेक्लेचर द्यायचं असेल तर सगळ्यात मोठा ऑक्सिजनच्या एका साईडला असलेला ग्रुप कोणता, तर तुमच्या सहज लक्षात येईल. जर ह्या ऑक्सिजनच्या एका बाजूला बघितलं तर हा मिथिल ग्रुप आहे आणि एका बाजूला हा इथिल ग्रुप आहे. जर या ऑक्सिजनचा विचार केला तर या बाजूला मिथिल ग्रुप आहे आणि इकडे इथिल ग्रुप आहे. म्हणून याच्यामध्ये जो पॅरेंट अल्केन असेल तो सगळ्यात जास्त कार्बन असलेला ऑब्वियसली कोण असणार आहे, इथेन असणार आहे. म्हणून या स्ट्रक्चरमध्ये मी अशी सुरुवात करतो. स्ट्रक्चर मी पुन्हा एकदा रिपीट करतो. सपोज आपण असं कन्सिडर करूया, याचा पॅरेंट आपण इथेन घेऊया कारण तो त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स हे सगळ्यात जास्त. या इथेनमधला हा जो हायड्रोजन आहे तो जर रिप्लेस केला OCH3 ग्रुपनं, त्यामुळं आपण स्ट्रक्चर बघू शकता. इथं मी लिहिलं आहे OCH3. म्हणजे इथेनमध्ये एका ठिकाणी मिथॉक्सी ग्रुप आला. सिमिलरली हा जो हायड्रोजन आहे त्याच्याऐवजी जर मी इथं ऑक्सिजन CH3 म्हणजे हा जर ग्रुप घेतला तर आपल्याला स्ट्रक्चर मिळतं इथं मिथॉक्सी ग्रुप, इकडे एक मिथॉक्सी ग्रुप, कुणामध्ये तर ते इथेनमध्ये. म्हणून हा असेल फर्स्ट कार्बन, हा असेल सेकंड कार्बन. फर्स्ट कार्बनला मिथॉक्सी ग्रुप, सेकंड कार्बनला पण मिथॉक्सी ग्रुप. दॅट्स वाय नॉमेक्लेचर इथं तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. पॅरेंट झाला इथेन, इथेनमध्ये हा फर्स्ट आणि हा सेकंड, किंवा व्हाईस वर्सा हा फर्स्ट आणि हा सेकंड तुम्ही घेऊ शकता. फर्स्ट कार्बनला हा मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे, सेकंड कार्बनला पण हा मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहे. कुणामध्ये तर इथेनमध्ये. म्हणून पॅरेंट झाला इथेन की ज्याच्यामध्ये 2 मिथॉक्सी ग्रुप अटॅच आहेत फर्स्ट अँड सेकंड कार्बनला. दॅट्स वाय 1,2 डायमिथॉक्सी इथेन हे याचं आयुपॅक नोमेक्लेचर आपण